नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आपल्या YouTube चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तसेच आमचा टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी देखील जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या लेक्चरची फ्री PDF तुम्हाला तेथे मिळून जाईल. आपण याच YouTube चॅनलवर येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षाकरिता चालू घडामोडीच्या प्रश्नांची सिरीज सुद्धा सुरू केली आहे. ती देखील तुम्ही नक्की बघा. चला तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने व व्याघ्र प्रकल्प याच्यावरील अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. प्रश्न परीक्षेत वारंवार येतात, त्यामुळे या प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. चला तर मग वेळ वाया न घालवता बघूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, चंद्रपूर. तर मित्रांनो, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया, नागझरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, नागझरा अभयारण्य हे गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, कर्नाळा पक्षी अभयारण्य हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया, राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, भीमाशंकर अभयारण्य हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओला अजून पण लाईक नसेल केलं तर एक लाईक करून घ्या. पुढील प्रश्न पाहूया, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया, रेहकुरी काळवीट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, रेहकुरी काळवीट अभयारण्य हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, रेहकुरी हे काळवीट या प्राण्यांकरिता प्रसिद्ध आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया, यावल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, यावल हे अभयारण्य जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया, कळसुबाई अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, कळसुबाई हे अभयारण्य अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. जर मित्रांनो तुम्हाला प्रश्न आवडत असतील आणि तुमचा सराव होत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. पुढील प्रश्न पाहूया, चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, सांगली या जिल्ह्यात चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया, फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, फणसाड हे अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया, माळढोक अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, माळढोक या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया, जायकवाडी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया, ग्रेट इंडियन बस्टर्ड चे मराठी नाव काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, माळढोक हे ग्रेट इंडियन बस्टर्डचे मराठी नाव आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. व्हिडिओला तुम्ही अजून पण लाईक नसेल केले तर लाईक करून घ्या. पुढील प्रश्न पाहूया, कर्नाळा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, कर्नाळा हे अभयारण्य पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. लक्षात असू द्या.
पुढील प्रश्न पाहूया, राधानगरी अभयारण्यात कोणता प्राणी प्रसिद्ध आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, राधानगरी अभयारण्यात गवा हा प्राणी प्रसिद्ध आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया, भीमाशंकर अभयारण्यात कोणती खार आढळते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, शेकरू हे भीमाशंकर अभयारण्यात खार आढळते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया, शेकरू हा कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी हा शेकरू आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वत रांगेत आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, सातपुडा पर्वत रांगेत मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया, ताडोबा अभयारण्याची स्थापना कधी झालेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, 1955 साली ताडोबा या अभयारण्याची स्थापना झालेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया, नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, नाशिक या जिल्ह्यात नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया, नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, पक्षी. तर मित्रांनो, नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, टिपेश्वर हे अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया, वीर माता जिजाबाई भोसले उद्यानाचे जुने नाव काय होते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, व्हिक्टोरिया गार्डन हे वीर माता जिजाबाई भोसले या उद्यानाचे जुने नाव होते मित्रांनो, लक्षात असू द्या. अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे. पुढील प्रश्न पाहूया, कमला नेहरू पार्क कोणत्या शहरात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, मुंबई या शहरात कमला नेहरू पार्क आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया, संभाजी पार्क कुठे आहे? तर मित्रांनो, छत्रपती संभाजी पार्क हा पुणे या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया, पुण्यातील सारसबागेत कोणते मंदिर आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, गणपती मंदिर हे पुण्यातील सारसबागेत आहे मित्रांनो. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया, सारसबाग कोणत्या शहरात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, पुणे या शहरात सारसबाग आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया, पुण्यातील एक्सप्रेस गार्डनची स्थापना कोणी केली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, ब्रिटिशांनी पुण्यातील एक्सप्रेस गार्डनची स्थापना केलेली आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे. पुढील प्रश्न पाहूया, एक्सप्रेस गार्डन कोणत्या शहरात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, पुणे या शहरात एक्सप्रेस गार्डन आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील सेमिनरी हिल्स उद्यान कुठे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील सेमिनरी हिल्स उद्यान आहे मित्रांनो. अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया, जापानी गार्डन्स कोणत्या शहरामध्ये आहे? तर मित्रांनो, जापानी हे गार्डन्स नागपूर या शहरामध्ये आहे. कमला नेहरू पार्क मधील प्रसिद्ध आकर्षण कोणते आहे? तर मित्रांनो, कमला नेहरू पार्क मधील प्रसिद्ध आकर्षण हे ऑप्शन ए, बूट हाऊस आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील आनंद वनाची स्थापना कोणी केलेली आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रात आनंद वनाची स्थापना ही बाबा आमटेंनी केलेली आहे मित्रांनो. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया, आनंदवन कुठे आहे? तर मित्रांनो, आनंदवन हे वरोरा या ठिकाणी आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया, महाराष्ट्रात स्मृती उद्यान कुठे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए,
नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रात स्मृती उद्यान आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. पुण्यातील पु ल देशपांडे उद्यान कोणत्या शैलीवर आधारित आहे? अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. तर मित्रांनो, पुण्यातील पु ल देशपांडे उद्यान हे जापानी या शैलीवर आधारित आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. पु ल देशपांडे उद्यान कुठे आहे? तर मित्रांनो, पु ल देशपांडे उद्यान हे पुणे या ठिकाणी आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे सर्वात प्रसिद्ध प्राणी संग्रहालय कोणते आहे? अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे महाराष्ट्राचे सर्वात प्रसिद्ध प्राणी संग्रहालय आहे मित्रांनो. राजीव गांधी प्राणी संग्रहालय या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर एक लाईक जरूर करून घ्या. तर पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. राजीव गांधी प्राणी संग्रहालय कुठे आहे? तर मित्रांनो, राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या शहरात आहे? तर मित्रांनो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई या शहरात आहे मित्रांनो, लक्षात असू. पुढील प्रश्न पाहूया. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्रसिद्ध लेणी कोणती आहे? तर मित्रांनो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्रसिद्ध लेणी हे कान्हेरी लेणी आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील लोणावळा येथील प्रसिद्ध उद्यान कोणते आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील लोणावळा येथील प्रसिद्ध उद्यान हे रायवूड पार्क आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. रायवूड पार्क कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, रायवूड पार्क हा पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया. छत्रपती शिवाजी पार्क कुठे आहे? तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी पार्क हा मुंबई येथे आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. छत्रपती शिवाजी पार्कच्या मुंबईच्या कोणत्या भागात आहे? तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी पार्क हा मुंबईच्या दादर या ठिकाणी आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रोजेक्ट टायगर व्याघ्र प्रकल्प भारतात कधी सुरू झाला? तर मित्रांनो, प्रोजेक्ट टायगर व्याघ्र प्रकल्प भारतात हा 1973 साली सुरू झाला मित्रांनो. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प हे मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो, लक्षात असू. मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने व व्याघ्र प्रकल्पावर अतिशय महत्वपूर्ण प्रश्न. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. जर तुम्हाला या व्हिडिओची फ्री पीडीएफ पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी हे देखील जॉईन करा. तेथे तुम्हाला या व्हिडिओची फ्री पीडीएफ मिळून जाईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.